नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूबच्या या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तुम्हाला डेली सकाळी 7 वाजता एक शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ आजपासून तुम्हाला रोज मिळत जाणार आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी बुक लिस्ट कोणती वापरावी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। पोलीस भरती संपूर्ण माहिती, ग्राउंड लेखी पुस्तके, नवीन बदल, पोलीस होण्याचे सिक्रेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पोलीस होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड असतं। ग्राउंडची रूपरेषा कशी ठेवावी। जवळपास 11 फेब्रुवारी पासून 2025 चे ग्राउंड चालू होणार आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वांची धावपळ चालू आहे। सध्या परिस्थितीमध्ये मला जास्तीत जास्त ग्राउंड मध्ये मार्क आले पाहिजेत, एकाच गोष्टीवर फोकस चालू आहे आणि असलंच पाहिजे, कारण सर्वाधिक मार्क जर आपल्याला ग्राउंड मध्ये मिळवता आले तर लेखी परीक्षेला त्याचा फायदा जास्त होतो। लक्षात घ्या, 1600 मीटर 20 गुणासाठी, गोळाफेक 15 गुणासाठी व 100 मीटर 15 गुणासाठी आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचं हे 1600 मीटर आउट ऑफ असतं, 20 पैकी 20 गुण मिळवण्याचा प्रयत्न असतो, त्याला 100 मीटर मध्ये सुद्धा 12 गुण घेणं आवश्यक आहे। सेम महिलांचं जर हे 20 असेल तर याच्यामध्ये 12 गुण घेण्याचा प्रयत्न करा। म्हणजे तुमचा ॲव्हरेज जर विचार घेतलं, याच्यामध्ये 10 गुण आले तर हे सिक्रेट तुम्हाला पाळायचं आहे 42 गुणाचं। गोळ्यामध्ये तुम्हाला 10 गुण आले तर 42 मार्काचं हे तुमचं सिक्रेट असलं पाहिजे। आणि हे सिक्रेट अचीव करण्यासाठी तुम्हाला या 1600 मीटरवर व 800 मीटरवर फोकस आता करणं आवश्यक आहे। जास्त लोड घ्यायचा नाही, 10 सेकंद आपल्याला कमी करायचे। 10 सेकंद म्हणजेच आपले 20 पावलं हे डोक्यात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये 100% 42 प्लस मार्क मिळवले पाहिजेत हे डोक्यात ठेवा। मित्रांनो, हे टोटल तुमचं कुणीही लक्षात घ्या, 42 प्लस 85 एवढं डोक्यात ठेवायचं। हे 7 8 4 12 127 मार्कापर्यंत मला पोहोचायचे, महिला असू द्या पुरुष असू द्या। कारण मेरिटचा विचार केला तर मेरिट हे काय करतं, जवळपास 17-18 मार्काच्याच फरकाने असतं। लक्षात घ्या, हे तर मी जास्त हे केलेलं आहे, जवळपास म्हणजे 30 आणि 20 म्हणजे 20 आणि 22 मार्काचा फरक सांगितले। 17-18 मार्क 150 पैकी 17-18 मार्कच मेरिट मध्ये बसून देतात आपल्याला। आता राहिला विषय मित्रांनो, ग्राउंड करतोय, अभ्यासाला वेळ मिळत नाही, दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ ग्राउंडवर जातोय। मग त्यासाठी काय करणं, रिव्हिजन कोणत्या गोष्टीला करणं, आता या पुढल्या व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्हाला। या साइड मध्ये हे बघा, तुम्हाला अति महत्वाचे पुस्तक पोलीस होण्यासाठी आज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आणि ते कसं करायचं, ते कशा पद्धतीने अभ्यासायचं हे थोडक्यात सांगतो, एकदम प्लॅनिंग नुसार। दिवसभरामध्ये तुम्ही 15 तास अभ्यास करा असं म्हणणार नाही मी, दिवसभरामध्ये 7 ते 8 तास अभ्यास केलाच पाहिजे। आता सध्या परिस्थितीमध्ये ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही 15 तास सुद्धा अभ्यास तुमच्यासाठी कमी आहे, लक्षात ठेवा। पॉइंट आउट करणं खूप गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचंय, कोणते विषय आपले कच्चे आहेत याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे। आता राहिले 11 तारीख जर विचारात घेतली, 11 फेब्रुवारीला सगळ्या महाराष्ट्रामध्ये ग्राउंडच्या डेट पडणार आहेत। मुंबई, पुणे, नाशिक सगळंच, संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव सगळीकडेच। मग लक्षात घ्या, 11 तारखेला लवकरात लवकर ग्राउंड झालं आपलं किंवा उशिरा झालं, आपले एकदा ग्राउंडचे मार्क कळाले, आपण लेखीला पात्र झालो म्हणून समजलं की या पुस्तकातून तुम्हाला अभ्यास रिव्हिजन करणं गरजेचं आहे। मराठी व्याकरणासाठी तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे म्हणजे आहेच। अंकगणितासाठी या 2 पुस्तकातले जवळपास याच्यातील 400 उदाहरणे सोडून झाले पाहिजेत आणि याच्यातील सुद्धा 400 उदाहरणे सोडून झाले पाहिजेत। विशेष म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा जास्त अभ्यास करा गणिताच्या बाबतीत। गणित चेंज होत नाही, मागील प्रश्नपत्रिका सर्व हाताळायच्या, सर्व दिवसाला 2-2 प्रश्नपत्रिका, 3-3 प्रश्नपत्रिका आपल्याकडून झाल्या पाहिजेत। आणि आपल्याकडे तज्ञ लोक असतील नसतील काय माहित नाही, पण लक्षात घ्या, जे काही आपल्यापेक्षा हुशार असतात, मित्र असू द्या, शिक्षक असू द्या, कुणीही असू द्या, जर त्याला एक गणित 5 मिनिटात सुटत असेल तर त्याच्याजवळ जायचं,
गणिताचा हा प्रश्न मला जमत नाही म्हणायचं आणि 5 मिनिटांमध्ये त्या गणिताला काय करायचं आपण सोडवून समजून घ्यायचं आणि लगेच परत दुसरे गणित सोडवायला लागायचं. एकच चिटोरी दिवसभर घेऊन हिंडायचं नाही, लक्षात घ्या. एकच चिटोरी आपल्याला दिवसभर घेऊन हिंडायची नाही, लक्षात घ्या. त्यानंतर बुद्धिमत्तेच्या बाबतीत मित्रांनो हा विषय जर बघितलं, सर्वांना एक आवरेज जातो, सोपा जातो, जास्त ऍडव्हान्स नसतं, छोट्या छोटे क्लुप्त्या असतात, त्याच्यातून आपल्याला गणितामध्ये काय करता येतं, 100% यश मिळवता येतं या बुद्धिमत्तेमध्ये. सॉरी, तर अनिल अंकलगी किंवा नितीन महाले सरांचं बुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सामान्य ज्ञानच्या बाबतीत जर विचारात घेतलं, आता धावता आढावा म्हणून नोबेल प्रकाशन वाचायला विसरू नका. ठोकळा तर तुम्ही वाचलेलाच असेल. चालू घडामोडीसाठी लक्षवेध वाचा, राजेश भराटे सरांचं पुस्तक वाचा. पण चालू घडामोडीच्या बाबतीत न्यूजपेपर डेली वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये न्यूजपेपरच तुम्हाला जे काही परीक्षेत येणारे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मदत करणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपली अभ्यासाची रूपरेषा व ग्राउंडचं नियोजन असलं पाहिजे. टार्गेट ठेवून चला. ग्राउंडच्या बाबतीत टार्गेट आपलं चांगलंच असलं पाहिजे. ग्राउंड झालं म्हणजे आपण पास झालो असं नाही, हे पण डोक्यात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ग्राउंड मध्ये जेवढे कमी मार्क आले ते लेखीमध्ये भरून काढणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांनी विचार करायचा की आपण लेखी परीक्षेसाठी पात्र कसे झालो पाहिजे, यासाठी प्रयत्न असले पाहिजेत. 11 फेब्रुवारी पासून आपले ग्राउंड चालू होतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्राउंड चालू होतील मित्रांनो. 11 फेब्रुवारी जर विचारात घेतलं तर मुंबईची लेखीची दिनांक मेच असणार, हे आज ठामपणे सांगतो. मुंबईची लेखी परीक्षा ही मे महिन्यातच होणार, लक्षात ठेवा. कसं? फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 2 महिने ग्राउंड साठी जातील. मेच्या पहिल्या वीक मध्ये तुमची मुंबईची लेखी असेल. या कारणास्तव आता फक्त आणि फक्त फोकस तुमचं ग्राउंडवर असलं पाहिजे. ग्राउंड मध्ये मार्क चांगले आले तरच आपण येणाऱ्या भरतीमध्ये म्हणजे लेखी परीक्षेला पात्र होणार आहोत आणि दोन्ही टार्गेट आपल्याला अचीव करता येणार आहेत. आता जे ग्राउंड मध्ये चांगले लेखीमध्ये वीक आहे त्यांनी मला कमेंट करून सांगायची, बाबांनो 60-70 मार्काचा थार घालायचा नाही, तुम्हाला मार्क पडले पाहिजे 80 ते 100च्या दरम्यानच मार्क आले पाहिजे. 80 ते 100च्या दरम्यान मार्क आले पाहिजे. पेपर अवघड असू द्या, सोपा असू द्या, काही असू द्या, कारण आपलं कॉम्पिटिशन आपल्या अकॅडमीमध्ये नाही, आपल्या दोस्त मित्रामध्ये नाही. मी कायम सांगत आलेलो आहे, आपलं कॉम्पिटिशन ही महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्यातील प्रत्येकाने फॉर्म भरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याशी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एका जागेला जेव्हा 100 पोरं येतात तेव्हा 99 घरी जातात. त्या 100मध्ये आपला नंबर हा एका जागेवर असला पाहिजे, हे डोक्यात ठेवणं आवश्यक आहे. यानुसार सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. फालतू टाइम वेस्ट करू नका. जास्त 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 ग्राउंडवर वेळ घालवू नका. जेवढं लागतंय तेवढंच जास्तीत जास्त. मित्र सांगेल 2 तासापेक्षा तुमचा दिवसभरामधला 2 तासापेक्षा जास्त वेळ ग्राउंडवर गेला नाही पाहिजे. माझा पाय दुखला, माझा गुडघाच दुखला, मला हीच भेटला, तोच भेटला, 2 तासाच्या पलीकडे तुमचं ग्राउंडची नियोजन नसावं. कारण 3-4 तास विद्यार्थी घालवतात. दुपार झाल्यानंतर अभ्यासामध्ये मूड नसतो, नंतर ग्राउंड केल्यामुळे शरीर दुखायला लागतं आणि शरीर दुखल्यामुळे आपल्याला झोप लागत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 2 तासापेक्षा जास्त वेळ घालवू नका. मित्र कंपनी बाजूला ठेवा. कुणी कुणाच्या सोबत येत नसतो, कुणी कुणाच्या उत्पन्नामध्ये भर टाकत नसतं. सरळ सरळ आपल्याला नियोजनबद्ध या परीक्षेला सामोरे जायचे, जेणेकरून तुम्हाला भरती झाल्यानंतर लोकांनी सॅल्यूट केला पाहिजे. आपण मोठं झाल्यानंतर लोकांच्या पोटात दुखलं पाहिजे, हे फार महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि आपले विद्यार्थी बघत असतील लाईक करून सोडा, जेणेकरून मला समजून येईल आपले विद्यार्थी किती बघतात. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. पुण्यवास्त्र मार्गदर्शक असेल तर प्रामाणिकपणा आणि कष्टच तुम्हाला जाणवले पाहिजेत, एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.